नमस्कार मित्रांनो. तर हा बँक निफ्टीचा चार्ट आहे. तर बँक निफ्टीनी आपण ज्या सांगितलेल्या लेव्हल्सने काम केलं आहे का नाही आणि किंवा बँक निफ्टीने आज काय मूव्ह दिलाय हे चेक करूया. पण काल सांगितलं होतं की 53,790च्या जर खाली मार्केट सस्टेन राहिलं किंवा तिथून मार्केट खाली आलं तर एक सेल साइड साठी प्लॅन करू शकतो. त्यावेळेस पहिलं टार्गेट होतं आपलं की 53,637, त्यानंतर 53,367 आणि लास्टचं जे टार्गेट होतं 53,109. तर दोन्हीही टार्गेट्स डाऊन साइडला हिट झालेले आहेत. तुम्ही चेक करू शकता की तुम्ही फक्त या लेवलचा स्टॉप लॉस ठेवून किंवा इथल्या वरच्या लेवलचा जर स्टॉप लॉस ठेवून तुम्ही जर टार्गेट बघितलं असतं तरी आरामात तुम्हाला डाऊन साइडला दोन टार्गेट्स कॅप्चर झाले असते. तर बघूया की आता निफ्टी 50 मध्ये ज्या लेवल्स दिल्या होत्या त्या लेवल्सने काम केलं आहे की नाही किंवा काय मुवमेंट झाली. तर आपण जे सांगितलं होतं की 26,171 किंवा 26,114 त्याच्या खाली जर मार्केट सस्टेन राहिलं त्यावेळेस आपलं पहिलं छोटंसं टार्गेट होतं की 26,058, त्यानंतर 25,982 आणि लास्टला जे टार्गेट होतं ते आपलं टार्गेट म्हणजे 25,851. तर दोन्हीही टार्गेट सॉरी तीन ऑल टार्गेट्स आपले तिथे हिट झालेले आहेत. मी हे डिलीट करतो. त्यानंतर बघूया की मिड कॅप निफ्टी. मिड कॅप निफ्टी मध्ये आज एक्सपायरी होती 13,313. या लेवलच्या जर खाली मार्केट सस्टेन झालं तर त्यावेळेस आपल्याला अपसाइडला सॉरी डाऊन साइडला पहिलं टार्गेट होतं 13,294. ती जर ब्रेक झालं तर आपण 13,255 आणि 13,213 म्हणजे जवळजवळ एक 60 ते 70 पॉईंटचं आपल्याला डाऊन साइडला टार्गेट होते. 75 पॉईंटचं पण आपल्याला तिथं 108 पॉईंटचं टार्गेट कॅच झालेलं आहे. तर बघूया आता उद्या फिन निफ्टीची एक्सपायरी आहे. तर मी काय करतो की या ज्या लेवल्स आहे हे मी सगळ्या लेवल्स मी डिलीट करून टाकतो. सगळ्या ह्याच्यातल्या डिलीट करतो. आपण एकदम क्लिअर चार्ट ठेवूया. फक्त आणि फक्त आपल्या लेवल्सच निफ्टी डिलीट झालं. ओके, राईट. सो फिन निफ्टी डिलीट झाली, निफ्टी पण डिलीट झाली होती. तर मी सगळ्या लेवल्स काय करतो की डिलीट करून टाकतो. सगळ्यात पहिलं तर आपण निफ्टीचा चार्ट बघूया. निफ्टीने क्लोजिंग दिली आहे 25,810. तर उद्याच्या लेवलसाठी आपल्याला मेन लेवल्स कोणत्या कोणत्या आहेत आणि ते बघूया. तर सगळ्यात पहिल्यांदा मी आजचा लो यावर तुम्ही मार्क करून घेतो आणि आजच्या लोवर मार्क केल्यानंतर तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल की लास्ट टाइम मार्केट म्हणजे 20 सप्टेंबरला मार्केट त्याच लेवल पासून फिरत होता आणि ज्यावेळेस तो ब्रेकआउट मिळाला त्यावेळेस मार्केट भरपूर एक न्यू हाय क्रिएट केला. तर आपल्याला पहिलं महत्वाचं होतं की ती लेवल आणि त्यानंतर आपण अपसाइड साठी की म्हणजे मार्केट जर वरती गेलं किंवा रेजिस्टन्स कुठे आहेत. बघा आपल्याला हे दोन टार्गेट्स आहेत, सॉरी दोन लेवल्स आहेत. ब्लॅक कलर करून टाकतो मी त्याला म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली समजून जाईल. दोन्ही साईडला ब्लॅक कलर करतो. बघा आता जर समजा 25,798 जर डाऊन साइडला जर ब्रेक झालं तर त्यावेळेस आपलं एक पहिलं जे टार्गेट असणार आहे ते 25,700. पहिलं जे टार्गेट असणार आहे आपलं ते 100 पॉईंटचं टार्गेट असणार आहे. मी ते ग्रीन करतो डाऊन साइडला. दुसरं जे टार्गेट असणार आहे परत एकदा अगेन 100 पॉईंटचं 25,607 आणि लास्टला जे टार्गेट असणार आहे ते आपलं असणार आहे 25,543. हे असे आपले डाऊन साइडला टार्गेट आहे. याच्या खाली जर मार्केट सस्टेन राहिलं पहिलं टार्गेट 25,600, 700, त्याच्यानंतर 25,600 आणि 25,543. एक, दोन आणि हे तीन असे तीन टार्गेट्स आपल्याला आहेत. आता बघूयात. जर समजा 25,918ची जे लेवल अपसाइडला ब्रेक केली त्यावेळेस पहिलं छोटस टार्गेट असणार आहे 26,000 राऊंड फिगर लेवल 26,000 टार्गेट असणार आहे. त्यानंतर दुसरं जे टार्गेट असणार आहे आपल्याला ते असणार आहे 26,073 म्हणजे त्यानंतरचे 73 पॉईंटचं टार्गेट असणार आहे. आणि नंतर लास्टला जे टार्गेट असणार आहे ते आजचा हाय सॉरी एस्टरडे हाय आजचा आहे सॉरी आजचाच आहे 26,134. हे असे अपसाइड आणि डाऊन साइड साठी आपल्याला लेवल्स आहेत. आता बघूया की बँक निफ्टी मध्ये काय लेवल्स आहेत. तर बँक निफ्टीचा मी आजचा जवळजवळ तुम्ही बघितला असेल की बँक निफ्टी 2 दिवसात एक पण 1300 ते 1400 पॉईंटनी डाऊन साइडला आली आहे. 52,927 ही एक आपला डे लो आहे, आजचा डे लो. आणि त्यानंतर आपल्याला अपसाइड साठी
53,220. तर आपल्याला या दोन लेवल्स महत्वाच्या आहेत. जर समजा 52,927 डाऊन साईडला ब्रेक केलं तर त्यावेळेस आपलं पहिलं छोटंसं टार्गेट असणार आहे की 52,700 राऊंड फिगर लेवलच. त्यानंतर जे टार्गेट असणार आहे ते 52,540 आणि लास्टला जे टार्गेट असणार आहे ते 52,408. हे डाऊन साईडला 3 टार्गेट्स असणार आहेत. त्यानंतर अप साईडला समजा जर 53,220 जर अप साईडला ब्रेक केलं तर त्यावेळेस पहिले एक छोटंसं टार्गेट असणार आहे 53,362. त्यानंतर नेक्स्ट डे असणार आहे 53,544 आणि त्यानंतर लास्टला जे असणार आहे ते 53,749. बघा सगळ्यात महत्वाची लेवल ही अप साईडला 53,362, 53,544, 53,719 आणि डाऊन साईडला आजचा जो लो ब्रेक केला तर 52,696, त्यानंतर 52,540 आणि 52,408. तर उद्या फिन निफ्टीची एक्सपायरी आहे तर फिन निफ्टी मध्ये पण काय लेवल्स आहेत ते चेक करूया. तर फिन निफ्टीने क्लोजिंग दिली आहे 24,483. तर आजच्या हाय लो हा आज मार्क करून घेतो कारण खूप महत्वाचा आहे आजचा लो सुद्धा आणि मार्केट कुठून रिव्हर्स फिरते हे. ह्या दोन लेवल्स खूप महत्वाच्या आहेत. बघा आता जर समजा मार्केटनी आज कालचा हाय ब्रेक केला म्हणजे आजचा हाय ब्रेक केला उद्याच्या मार्केटसाठी तर पहिलं जे टार्गेट असणार आहे ते 24,338. काय असणार आहे 24,338. त्यानंतर पुढचं जे असणार आहे 24,234 आणि लास्टला जे असणार आहे ते 24,000. हे डाऊन साईडला 3 टार्गेट्स आहेत. पण जर 24,584 अप साईडला ब्रेक केलं तर त्यावेळेस पहिले टार्गेट असणार आहे 24,692. त्यानंतर सेकंड जे असणार आहे ते 24,813 आणि लास्टला जे असणार आहे ते 24,905. असे हे आपल्याला बँक निफ्टी आणि फिन निफ्टीसाठी लेवल्स आहेत. जर अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि आपण फर्स्ट सेशन मध्ये लाईव्ह ट्रेडिंग सुद्धा करत आहे तर भरपूर लोकांनी जॉईन व्हा. थँक्यू.